पुन्हा एकदा शककर्ते शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने फक्त महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारत आज हा विषय घेऊन पुढे चालला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्यापासून आपण 2-3 गोष्टी मुख्यतः चांगलं शिकतो आहे की आपले जनता आपली देश या सगळ्यांचं आपण व्यवस्थित आपण लक्ष दिलं पाहिजे, संरक्षण केलं पाहिजे आणि आपण आता 1947 पासून लोकशाहीमध्ये आता जगतो आहे, तर लोकशाहीचा पाया कसा मजबूत करता येईल सातत्याने इकडं आपल्या सर्वांचं लक्ष पाहिजे. मराठा आरक्षणासंदर्भातलं विशेष अधिवेशन सरकार बोलवलं आहे, शासनाने बोलवलं आहे विशेष अधिवेशन आणि आशा आहे की ते पास करतील मराठा आरक्षणासंबंधी कायदा आणि तो कोर्टामध्ये टिकेल असा कायदा करतील अशी आशा आहे. महाराज तिकडे जरांगे पाटील अद्याप उपोषणाला बसले आहेत. मागच्या वेळी तुम्ही गेला होता, भेट घेतली होती, अद्याप ती मागे हटायला तयार नाहीत. प्रकृती चिंताजनक होती. ते काय बघतोय आपण सर्वजण इथनं कोल्हापूरसारख्या ठिकाणी येऊन, तर त्यांचा आणि शासनाचा संवाद चालू आहे आणि शासनाचा आणि त्यांचा संवाद चालू असताना शासन त्यांना काय त्यांनी जे शब्द दिले ते असतील मला माहीत नाही किंवा त्यांचं काय बोलणं झालं तेही मला माहीत नाही, पण कधीकधी त्यांना वाटतं की ते पाळल्या जात नाहीत, कमीत कमी टाईमशीर पाळल्या जात नाहीत, तर ते टाईमशीर पाळावेत अशी अपेक्षा आहे. भारत दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन आहे, मात्र त्या ठिकाणी खूपच वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न जो आहे सरकार तो पूर्वी झालेलाच होता, आताही तो प्रश्न आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हे आपला भारतच संपूर्ण शेतकऱ्यांचा देश असल्यामुळे त्यांचे प्रश्न पहिले सोडवले पाहिजे. इकडं सर्व शासनाचं सर्व शासन म्हणजे केंद्रीय शासन असो किंवा महाराष्ट्र शासन असो त्यांचं लक्ष पूर्ण इकडे असलं पाहिजे. पवारसाहेब येणार आहेत उद्या महाराजसाहेब, आणखी त्यांनी म्हटलं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.